हॅलो स्टुडंट्स, आता आपल्याला पाहायचं आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हणजेच काय, तर हा एक फंक्शनचा प्रकार आहे. तर डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हणजे काय आहे, ते कसं वर्क करतं ते आता आपण पाहू. तर डिफॉल्ट म्हणजे काय, तर डिफॉल्ट म्हणजे एक अशी वस्तू किंवा एक अशी गोष्ट की ऑलरेडी आपल्याकडे एक्झिस्ट आहे किंवा ऑलरेडी अस्तित्वात आहे. जसं आपल्याकडे बिल्ट इन डेटा टाइप्स आहेत किंवा लायब्ररी फंक्शन्स आहेत की जे ऑलरेडी तुमच्या कंपायलर मध्ये आहेत किंवा C++ सॉफ्टवेअर मध्ये आहेत. तसंच डिफॉल्ट म्हणजे काय, अशी वस्तू की जी ऑलरेडी एक्झिस्ट आहे. आणि आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, तर व्हॅल्यू, व्हेरिएबलची व्हॅल्यू किंवा पॅरामीटर्सची व्हॅल्यू. पॅरामीटर्स म्हणजे काय, व्हेरिएबल, आणि आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू, पॅरामीटरची व्हॅल्यू. मग डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, तर जेव्हा आपण असे आर्ग्युमेंट्स की जे ऑलरेडी एक्झिस्ट आहे. मग हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स कधी वापरतो, तर जेव्हा फंक्शन लिहिताना किंवा फंक्शनचा प्रोग्राम लिहिताना फंक्शन डिक्लेरेशन सुरुवातीला जे काय लिहितो आपण, फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शन नेम नंतर आपण काय करतो, त्याची पॅरामीटर लिस्ट लिहितो. सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो, पॅरामीटर लिस्ट लिहितो. मग त्या पॅरामीटर लिस्ट मध्ये हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स लिहिले जातात. म्हणजे पॅरामीटर्स सोबत त्यांच्या व्हॅल्यूज म्हणजेच आर्ग्युमेंट लिहिले जातात की ज्यांना डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हटलं जातं. मग हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स कधी युज केले जातात, जेव्हा फंक्शन कॉल मध्ये आपल्याला कोणतेही आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केले जात नाहीत. जसं आपण लिहितो फंक्शन कॉल करताना आपण काय लिहितो, फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट्स. मग जेव्हा फंक्शन नेम मध्ये फंक्शन कॉल मध्ये आपल्याला जेव्हा आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइड केले जात नाहीत, त्यावेळेला हे जे काही फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स डिक्लेअर केलेत किंवा युज केलेत, त्यांना ऍज अ डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणून युज केलं जातं. फॉर एक्झाम्पल, जसं आपण याआधी फंक्शनचा एक प्रोग्राम पाहिला होता की ज्याच्यामध्ये दोन संख्यांची ऍडिशन करायची होती. तेव्हा युजर कडून आपण फंक्शन कॉल मध्ये दोन इनपुट घेतले होते आणि त्या व्हॅल्यूचा वापर करून आपण ऍडिशन केली होती. पण जर समजा त्या फंक्शन कॉल मध्ये युजरनं व्हॅल्यूज इनपुट केल्या नसत्या, तर मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं, डिफॉल्ट आर्ग्युमेंट युज करावं लागतं. म्हणजेच काय, फंक्शन डिक्लेअर करताना आपण काय करतो, तर ज्या काही व्हॅल्यूज आहेत, आर्ग्युमेंट्स आहेत, ते डिक्लेअर करायचे. आणि जेव्हा जेव्हा फंक्शन कॉलमध्ये जेव्हा आपल्याला आर्ग्युमेंट्स किंवा व्हॅल्यूज मिळत नाहीत, तेव्हा या जे काही डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहेत किंवा जे काही फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपण व्हॅल्यूज घेतोय किंवा लिहितोय, त्या व्हॅल्यूज प्रोग्राम मध्ये किंवा जो काही तुमचे टास्क असेल, त्या फंक्शन डेफिनेशन मध्ये जो काही फंक्शनला टास्क परफॉर्म करायचा असेल, व्हॉट एव्हर, मग ते जे काही असेल, ऍडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, काही जे काही काम फंक्शनला परफॉर्म करायचं असेल, त्या कामासाठी हे जे काही डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहेत किंवा ज्या काही डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत, आर्ग्युमेंट्स आहेत, ते आर्ग्युमेंट्स वापरले जातात. यासाठी हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स यूज केलं जातं. फंक्शन दॅट टेक्स व्हॅल्यूज आर कॉल्ड एज आर्ग्युमेंट्स ऑर पॅरामीटर्स. जे असं फंक्शन की जे त्याच्या फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आर्ग्युमेंट्स घेतात त्यांना काय, व्हॅल्यूज घेतात त्यांना काय म्हणतात, आर्ग्युमेंट्स किंवा पॅरामीटर्स. दे आर नॉट मॅन्डेटरी टू बी गिव्हन. ते प्रत्येक वेळी घ्यायलाच पाहिजे असं नाहीये. देन द डिफॉल्ट आर्ग्युमेंट इज अ व्हॅल्यू प्रोव्हाइडेड इन फंक्शन डिक्लेरेशन. डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे काय, एक व्हॅल्यू आहे त्या व्हेरिएबलची की जी फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे. That is automatically called by the compiler when the calling function doesn't provide it. म्हणजेच काय, जेव्हा फंक्शन कॉल मध्ये आपल्याला आर्ग्युमेंट किंवा व्हॅल्यू मिळाले नाही, तर ऑटोमॅटिकली कंपायलर काय करेल, जी काही डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे फंक्शन डिक्लेरेशन मध्ये, जी काही आर्ग्युमेंट, जी काही व्हॅल्यू डिफाईन झाली, ती त्याला काय करेल, युज करेल. समजा आपण जो काही प्रोग्राम फंक्शनचा बघितला, दोन संख्यांची ऍडिशन करायची होती, त्याच्यामध्ये आपण फंक्शन कॉल मध्ये युजर कडून दोन व्हॅल्यूज इनपुट करून घेतल्या होत्या. तर त्याने त्या एंटर करून दिल्या नसत्या आणि आपण फंक्शन डिक्लेरेशन मध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स वापरले असते, तर कंपायलरने काय केलं असतं, ज्या काही डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहेत, म्हणजे ज्या काही दोन व्हॅल्यूज आपण युजर कडून ज्या काही दोन व्हॅल्यूज आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हणून घेतलेल्या आहेत, त्याच तो काय करेल, वापरेल, ऑटोमॅटिकली वापरेल आणि त्या दोन संख्यांची ऍडिशन करून आपल्याला डिस्प्ले करेल. That means when we specify values to the arguments in function declaration, then those values are taken as a default arguments. म्हणजेच काय, जेव्हा फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपण आर्ग्युमेंट स्पेसिफाय करतो, तेव्हा त्या व्हॅल्यूज किंवा त्या आर्ग्युमेंट्स ऍज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणून घेतले जातात. आता ही आहे ह्याची बेसिक थिअरी. साधा सोपा पॉइंट आहे हा फंक्शन मधला. आता ह्याचा जो काही प्रोग्राम आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. थँक्यू.
हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फंक्शनचा दुसरा एक प्रोग्राम की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, दोन संख्यांचे ऍडिशन परफॉर्म करायचे आहे बाय युजिंग फंक्शन्स. तर त्यासाठी सुरुवातीला आपण काय करूया, दोन ज्या काही हेडर फाइल्स आहेत ते इन्क्लूड करून घेऊया आपल्या प्रोग्राम मध्ये. विचार हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा फंक्शन डिक्लेअर करून घेऊया. फंक्शन डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे रिटर्न टाइप, फंक्शन नेम आणि सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये पॅरामीटर लिस्ट. तर पहिल्यांदा रिटर्न टाइप आपण घेणार आहोत इंट. इंट का घेणार आहोत, कारण आपल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या इंटिजर आहेत, त्यामुळे मी इथे इंट हा डेटा टाइप यूज करते. त्याच्यानंतर फंक्शन नेम देते ऍड. तुम्हाला हवं ते तुम्ही कोणतंही फंक्शन नेम घेऊ शकता. तर त्याच्यानंतर मला काय करायचंय, पॅरामीटर लिस्ट लिहायचं आहे. त्यासाठी मी सिंग्युलर ब्रॅकेट घेते, त्याच्यामध्ये मी लिहिणार आहे पॅरामीटर लिस्ट. म्हणजेच आता काय करायचं, आपल्याला दोन संख्यांची ऍडिशन करायची. तर त्या संख्या मी युजर कडून इनपुट करून घेणार आहे. मग त्या व्हॅल्यूज साठी मी इथे दोन व्हेरिएबल्स घेते, विचार इंट कॉमा इंट. मी जे काही व्हेरिएबल्स घेणार आहे त्यांचे डेटा टाइप्स इथे ऍज अ पॅरामीटर लिस्ट मध्ये किंवा ऍज अ पॅरामीटर म्हणून या फंक्शन डिक्लेरेशन मध्ये लिहिलेले आहेत. इंट कॉमा इंट म्हणजे काय, एक व्हेरिएबलचं डेटा टाइप कॉमा दुसऱ्या व्हेरिएबलचा डेटा टाइप, असे हे दोन डेटा टाइप्स मी ऍज अ पॅरामीटर लिस्ट म्हणून या फंक्शन डिक्लेरेशन मध्ये लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, सेमीकोलन देणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, फंक्शन डिक्लेरेशन लिहून झाले. आता आपण फंक्शन कॉल लिहूया. फंक्शन कॉल येतो मेन फंक्शन मध्ये, void main आणि कर्ली ब्रॅकेट लिहूया टू राईट द बॉडी ऑफ द मेन फंक्शन. आधी आपण क्लिअर स्क्रीन लिहूया. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचंय, युजर कडून दोन व्हॅल्यूज आधी सुरुवातीला इनपुट करून घेऊया. त्यासाठी आधी आपण व्हेरिएबल्स डिफाइन करूया. इंट n1, n2 आणि सम. इथे मी तीन व्हेरिएबल्स घेतले. n1 म्हणजे जी काही व्हॅल्यू येईल पहिली युजर कडून, त्यासाठी n1 नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय. n2 कशासाठी, जी काही दुसरी युजर व्हॅल्यू इनपुट करेल त्यासाठी. आणि सम कशासाठी, तर जे काही टोटल येईल या n1 आणि n2 ची, म्हणजेच त्या दोन व्हॅल्यूची जी काही ऍडिशन येईल, रिझल्ट जो येईल तो या सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. त्याच्यानंतर सेमीकोलन. हे जे काही मी व्हेरिएबल्स घेतले ते ग्लोबल आहेत, म्हणजेच त्यांचा जो काही एक्झिस्टन्स आहे तो या पूर्ण प्रोग्राम मध्ये आहे. आपण आता दोन व्हॅल्यूज युजरला सांगूया की एंटर कर. त्यासाठी मी एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरते, विच इज cout एंटर टू व्हॅल्यूज cin. आपण आता व्हेरिएबल्स असाइन करूया. cin n1 म्हणजे पहिल्या व्हेरिएबलला पहिल्या व्हॅल्यूला n1 हा व्हेरिएबल असाइन होईल आणि n2 म्हणजेच काय, दुसऱ्या व्हॅल्यूला n2 हा व्हेरिएबल असाइन होईल. सेमीकोलन. आता आपण फंक्शन कॉल करूया. आता फंक्शन कॉलचा सिंटॅक्स काय आहे, फंक्शन नेम इंटू ब्रॅकेट आर्ग्युमेंट्स, सम इज इक्वल्स टू फंक्शन नेम म्हणजेच ऍड आणि आर्ग्युमेंट लिस्ट n1, n2. आता इथे मी काय केलंय, अशा पद्धतीने फंक्शन कॉल केलेला आहे. म्हणजेच काय, सम इज इक्वल्स टू ऍड n1, n2 आणि सेमीकोलन. आता इथे मी काय केलंय, पहिल्यांदा फंक्शन नेम दिलं आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये मी आर्ग्युमेंट लिस्ट दिली. आर्ग्युमेंट लिस्ट म्हणजे काय, पॅरामीटर्स म्हणजे काय, तर व्हेरिएबल्स. फंक्शन मध्ये पॅरामीटर्सला काय म्हणतात, व्हेरिएबल्स असं म्हणतात. आणि आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, त्या पॅरामीटर्सची व्हॅल्यू म्हणजेच व्हेरिएबल्सची व्हॅल्यू. मग ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून मी इथे काय लिहिलंय, आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये n1 आणि n2 दिलेत. काय n1 n2 दिलेत, तर जेव्हा आपण cout जेव्हा हे वाक्य दिसेल कन्सोल वरती, तेव्हा युजर काय करेल, दोन व्हॅल्यूज इथे एंटर करेल आणि दोन व्हॅल्यूज एंटर झाल्यानंतर कंपायलर काय करेल, त्यांना n1 आणि n2 हे दोन्ही व्हेरिएबल्स असाइन करेल. मग इथे आपल्याला काय करायचंय, आर्ग्युमेंट्स लिहायचे, म्हणजेच त्या व्हॅल्यू घ्यायचे. मग त्या व्हॅल्यूजना काय केले, आपण व्हेरिएबल स्टोअर केले, म्हणून व्हेरिएबल्स असाइन केले, म्हणून आपण काय केलं, त्यांना ऍज अ आर्ग्युमेंट्स म्हणून इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी काय घेतलंय,
सम इज इक्वल्स टू हा फंक्शन कॉल केलाय. म्हणजेच काय, आता हा जो काही फंक्शन कॉल आहे, म्हणजे जेव्हा कंपायलर हे फंक्शन कॉल करेल, म्हणजे हे जे काही फंक्शन आहेत जेव्हा त्याला कॉल करेल तेव्हा काय जाईल, तो फंक्शन डेफिनेशन मध्ये जाईल. फंक्शन डेफिनेशन मध्ये काय जाईल, कारण या फंक्शनला जे काही काम आहे, काम असाइन करून दिलेलं आहे ते तो परफॉर्म करण्यासाठी जाईल. मग जेव्हा फंक्शनचं जे काही काम आहे जेव्हा ते परफॉर्म होईल, कसलं काम आहे, ऍडिशनचं. म्हणजेच काय, या दोन संख्यांची जेव्हा ऍडिशन होईल आणि जो काही रिझल्ट येईल तेव्हा कंपायलर काय करेल, तो रिझल्ट या फंक्शन मध्ये पुन्हा ट्रान्सफर करेल. आणि असाइनमेंट ऑपरेटर काय करेल, इथे जे काही व्हॅल्यू असाइन होईल, सॉरी इथे जी काही व्हॅल्यू येईल ती काय करेल, या सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. सम काय करेल, N1 आणि N2 या दोघांची जी काही ऍडिशन आहे ती सम मध्ये स्टोअर होते. N1 मध्ये काय स्टोअर होते, युजरने इनपुट केलेली पहिली व्हॅल्यू. N2 मध्ये काय स्टोअर होतंय, युजरने एंटर केलेली दुसरी व्हॅल्यू. आणि सम काय स्टोअर करेल, N1 आणि N2 या दोघांची बेरीज. पुन्हा एकदा सांगते, इथं काय केलंय मी, फंक्शन कॉल केलंय. ऍड काय करताय, तर ऍड काय आहे, आपलं फंक्शन नेम आहे. आणि सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये मी काय लिहिलंय, आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, पॅरामीटर्सची व्हॅल्यू. म्हणजेच काय, युजरने ज्या काही दोन व्हॅल्यूज एंटर केल्या त्या मला काय करायचे, इथे लिहायचे. पण मी इथे डायरेक्टली ते लिहू शकत नाही, कारण जो काही डेटा आहे तो आपण डायरेक्टली वापरू शकत नाही. आपण काय करायचं, त्यांना ऍज अ व्हेरिएबल म्हणून इथं काय करायचं, आपल्याला तिथे लिहायचं आहे. आता इथं मी काय केलंय, सम इज इक्वल्स टू फंक्शन कॉल केलंय. म्हणजेच काय, जेव्हा कंपायलर फंक्शन हे कॉल करेल तेव्हा तो पहिल्यांदा काय जाईल, फंक्शन डेफिनेशन मध्ये जाईल. कारण त्याला त्या फंक्शनला जे काही काम दिले ते परफॉर्म करण्यासाठी. मग जेव्हा फंक्शन त्याचं ऍडिशनचं जे काही काम आहे ते कम्प्लीट करेल आणि जे काही रिझल्ट आहे तो या फंक्शन कॉल मध्ये पुन्हा ट्रान्सफर करेल. आणि असाइनमेंट ऑपरेटर काय करेल, हे जे इथे जो काही रिझल्ट आलाय तो सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. अशा पद्धतीनं हे फंक्शन कॉल होतं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, जी काही ऍडिशन आली आहे ती युजरला दाखवायची, म्हणून एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरूया. सी आउट दी ऍडिशन इज सम. म्हणजेच काय, आउटपुट कसं दाखवलं मी, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर दी ऍडिशन इज. म्हणजे हे जे काही लाल मध्ये तुम्हाला जे काही सेंटेन्स दिसतंय ते तुम्हाला कन्सोल वरती दिसेल. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर सम. सम म्हणजे काय, कंपायलर काय करेल, या सम व्हेरिएबल मध्ये जी काही ऍडिशन स्टोअर झाली ती इथे आपल्याला इज नंतर डिस्प्ले करेल आणि सेमीकोलन. त्याच्यानंतर गेट ch लिहूया. फंक्शन्स मध्ये क्लिअर स्क्रीन आणि गेट ch आपल्याला मेन फंक्शन मध्येच लिहायचे आहेत. अशा पद्धतीनं फंक्शन कॉल लिहून झालाय. मेनची बॉडी, मेन फंक्शनची जी काही बॉडी आहे ती लिहून झाली. कर्ली ब्रेस क्लोज करूया. आता आपल्याला काय लिहायचं राहिलंय, फंक्शन डेफिनेशन. तर फंक्शन डिफाईन करूया, इंट ऍड. आता आपल्याला काय करायचंय, दोन लोकल व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत. कशासाठी, तर फंक्शन डिफिनेशन मध्ये जो काही टास्क परफॉर्म करायचा आहे ऍडिशनचा, त्यासाठी मला दोन व्हेरिएबल्स घ्यायचे. कुणासाठी, तर ज्या काही दोन व्हॅल्यूज युजरने इनपुट करून दिल्यात त्यासाठी. मग व्हेरिएबल्स घेते मी, आहे असं हे जे काही फंक्शन डिक्लेअर केले ते आपल्याला इथे लिहायचं आहे. आणि पण त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, या दोन जे काही इंट डेटा टाइप घेतलेत त्यांना आपण काय करायचे, दोन लोकल व्हेरिएबल्स असाइन करून द्यायचे. इंट ए कॉमा इंट बी असे काय केलेत मी, दोन लोकल व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. आता फंक्शन डेफिनेशनची बॉडी लिहूया. त्यासाठी मी कर्ली ब्रेस चालू केलाय. आता मला काय करायचंय, लोकल व्हेरिएबल्स डिक्लेरेशन करायचं आहे. ऑलरेडी मी इथे दोन केली आहेत. ऍज पर अवर सिंटॅक्स इथे मी काय केले, दोन फंक्शन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत या दोन व्हॅल्यूज साठी ज्या युजरने एंटर केल्या. त्याच्यानंतर मला काय करायचंय, जसं मी इथे दोन व्हेरिएबल्स घेतले त्या दोन व्हॅल्यूज साठी, आणि सम कशासाठी घेतलाय, त्या व्हॅल्यूची जे काही ऍडिशन येईल ती स्टोअर करण्यासाठी. तसंच फंक्शन डिफिनेशन या पार्ट मध्ये मला अजून एक व्हेरिएबल घ्यायचा आहे की जो काय करेल, तात्पुरती त्या दोघांची ऍडिशनची जे काही रिझल्ट येईल किंवा जो जे काही सम येईल ती काय करेल, स्टोअर करून ठेवेल. म्हणून मी एक तात्पुरता एक व्हेरिएबल डिक्लेअर करते. इंट टोटल. टोटल नावाचा व्हेरिएबल काय करते, डिक्लेअर करते. ए आणि बी काय करणार आहे, ए काय करेल, पहिली व्हॅल्यू तात्पुरत्या वेळेसाठी स्टोअर करेल. बी काय करेल, तात्पुरत्या वेळेसाठी दुसरी व्हॅल्यू स्टोअर करेल. आणि टोटल काय करेल, या दोघांच्या ऍडिशनची जी काही
या दोघांची जी काही ऍडिशन आहे ती टेम्पररी पिरियड साठी स्टोअर करून घेईल. आता आपले जे काही लोकल व्हेरिएबल्स आहेत ते डिक्लेअर करून झालेत. आता आपण बॉडी लिहूया. टोटल इक्वल्स टू ए प्लस बी. बॉडी मध्ये काय लिहिलंय मी? फॉर्म्युला लिहिलाय दोघांच्या ऍडिशन साठीचा. म्हणजेच काय? टोटल इक्वल्स टू ए प्लस बी. ए आणि बी या दोघांची ऍडिशन केली, त्यांचा जो काही रिझल्ट येईल या असाइनमेंट ऑपरेटर काय करेल, त्याला तो टोटल या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. आता बॉडी लिहून झाली. रिटर्न स्टेटमेंट लिहूया. रिटर्न टोटल. रिटर्न काय करणार आहे? हा प्रोग्राम टोटल रिटर्न करणार आहे. टोटल म्हणजे काय? जी काही ऍडिशन आहे ती रिटर्न करणार आहे. म्हणून इथं काय लिहिते मी? रिटर्न टोटल लिहायचं. आणि बॉडी लिहून झालीये, त्यामुळे मी काय करणार आहे? कर्ली ब्रॅकेट क्लोज करणार आहे. अशा पद्धतीने मी काय केलंय? हा जो काही फंक्शनचा प्रोग्राम आहे तो लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? दोन संख्यांची ऍडिशन करायची. त्यामध्ये मी काय केलंय? सुरुवातीला दोन हेडर फाइल्स इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत. फंक्शन डिक्लेअर केलंय. फंक्शन कॉल करताना मी काय केलंय? सुरुवातीला दोन व्हॅल्यूज घेतल्यात. सुरुवातीला 3 व्हेरिएबल्स घेतले, दोन व्हॅल्यूज साठी आणि एक ऍडिशन स्टोअर करण्यासाठी. त्यानंतर युजरला सांगितलंय 2 व्हॅल्यूज एंटर कर आणि त्यांना व्हेरिएबल्स असाइन केले. त्याच्यानंतर फंक्शन कॉल केले. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरून काय केलंय? जे काही व्हॅल्यू ऍडिशन येईल त्यासाठी एक स्टेटमेंट डिफाईन केलंय आणि मेनची जी काही बॉडी आहे ती कम्प्लीट केली. त्याच्यानंतर फंक्शन डिफिनेशन मध्ये मी काय केले? ए, बी आणि टोटल असे 3 लोकल व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. बॉडी लिहिलीये. रिटर्न काय केलंय? टोटल रिटर्न केलेला आहे. त्यामुळे कर्ली ब्रॅकेट क्लोज झालेला आहे. अशा पद्धतीने मी हा प्रोग्राम केलेला आहे. प्रोग्राम कंपाइल करूया. वॉर्निंग 0, एरर 0, स्टेटस इज सक्सेस. रन करूया प्रोग्राम. एंटर 2 व्हॅल्यूज 5 आणि 6. द ऍडिशन इज 11. म्हणजेच या प्रोग्राम नुसार काय झालंय? 2 व्हॅल्यूज युजर कडून घेतल्या आणि त्यांची ऍडिशन आली आहे 11. आता हा जो काही प्रोग्राम आहे तो इंटरनली कसा वर्क होतो ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. थँक्यू. तर आता आपण बघतोय डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा प्रोग्राम इंटरनली कसा वर्क होतोय. तर याआधी आपण काय करूया? जो काही प्रोग्राम आहे तो राईट करूया आणि मग तो इंटरनली कसा चेक होतोय, म्हणजेच कंपायलर कसा तो कंपाईल करतोय ते आपण पाहूया. तर त्यासाठी मी काय करते? प्रोग्राम लिहिते आधी. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? 2 ज्या काही हेडर फाइल्स आहेत त्या ऍड करून घेऊयात. विचार हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h या 2 हेडर फाइल्स मी ऍड करून घेतलेल्या आहेत. आता आपण फंक्शन डिक्लेअर करूया. फंक्शन डिक्लेअर करताना काय करायचंय? सुरुवातीला रिटर्न टाईप, त्याच्यानंतर फंक्शन नेम आणि पॅरामीटर लिस्ट लिहूया. तर फंक्शन डिक्लेरेशन, आता जे काही आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स यूज करणार आहोत ते आपल्याला फंक्शन डिक्लेरेशन मध्ये डिक्लेअर करायचं आहे. आता आपण काय करतोय? 3 संख्यांचे ऍडिशन करतोय. दॅट मीन्स आपल्याला 3 व्हेरिएबल्स जे काय आहेत ते डिक्लेअर करावे लागतील, प्लस त्यांना जे काही डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहेत, म्हणजेच ते जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपण फंक्शन डिक्लेरेशनच्या वेळीच व्हॅल्यूज असाइन करूया. त्यांनाच काय म्हणतात? डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. तर आपण पहिल्यांदा फंक्शन डिक्लेअर करूया. रिटर्न टाईप आहे void, फंक्शन नेम आहे ऍड आणि आता आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स लिहूया. मला काय करायचे? 3 व्हेरिएबल्स पाहिजेत टू कॅल्क्युलेट द ऍडिशन ऑफ 3 व्हॅल्यूज. तर माझ्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या इंटिजर आहेत, त्यासाठी मी यूज करते इंटिजर. इंट हा डेटा टाईप. इंट ए नावाचं माझं व्हेरिएबल आहे की ज्याला मी व्हॅल्यू नाही असाइन करते. मी काय करणार आहे? इथे 2च व्हेरिएबल्सना व्हॅल्यूज असाइन करते. डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स मी असाइन करते. तुम्हाला हवं तर तुम्ही 3ही व्हॅल्यूजना किंवा कोणत्याही 2 व्हॅल्यूजना किंवा कोणत्याही एका व्हॅल्यूला व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करू शकता. म्हणजेच डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स सेट करू शकता. इट इज ऑल डिपेंड ऑन यू. तर इट इज इंट बी की ज्याला मी व्हॅल्यू असाइन करते 0. त्याच्यानंतर इंट सी की ज्याला मी व्हॅल्यू असाइन करते
6 म्हणजे असे 3 व्हेरिएबल्स मी काय केलेत घेतलेले आहेत, इंट ए, इंट बी आणि इंट सी. त्यातल्या फक्त दोघांनाच मी काय केलंय म्हणजे बी आणि सी या दोन्ही व्हेरिएबल्सना मी काय केले डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हणजे 2 व्हॅल्यूज मी असाइन केलेल्या आहेत. अशा पद्धतीने काय झालंय माझा फंक्शन डिक्लेअर करून झालेला आहे. सेमिकोलन देते. C++ मध्ये आपल्याला प्रत्येक स्टेटमेंट नंतर किंवा प्रत्येक ऑपरेटर नंतर काय करायचं आहे किंवा प्रत्येक फंक्शन नंतर काय करायचं आहे सेमिकोलन द्यायचं आहे. जसं आपण इंग्लिशमध्ये काय करतोय प्रत्येक स्टेटमेंट नंतर जे काही फुल स्टॉप देतो आपण, तसं आपल्याला C++ मध्ये प्रत्येक ऑपरेटर नंतर किंवा प्रत्येक फंक्शन नंतर सेमिकोलन द्यायचं आहे. आता आपण फंक्शन डिक्लेरेशन करून झालेलं आहे. आता आपण फंक्शन कॉल करूया. फंक्शन कॉल होतोय मेन फंक्शन मध्ये. तर आधी आपण मेन फंक्शन लिहून घेऊया, वर्ड मेन. त्याची बॉडीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन कॉल करायचं आहे. सो आय ओपन द कर्ली ब्रेस. त्याच्यानंतर आधी आपण स्क्रीन क्लिअर करून घेऊया. त्यासाठी मी वापरते क्लिअर स्क्रीन हे फंक्शन. आता आपल्याला काय करायचंय, फंक्शन कॉल करायचं आहे. फंक्शन कॉलचा सिंटॅक्स काय आहे, फंक्शन नेम आणि सिंग्युलर ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंट्स किंवा आर्ग्युमेंट लिस्ट. आता फंक्शन कॉल करताना आपल्याला काय करायचंय, जे काही फंक्शन आहे ते घ्यायचं आहे, फंक्शन नेम घ्यायचं आहे आणि त्याच्या आर्ग्युमेंट लिस्टमध्ये म्हणजे सिंग्युलर ब्रॅकेटमध्ये काय करायचंय, प्रत्येक व्हॅल्यू घ्यायची. एक नवीन व्हॅल्यू आपण घेणार आहोत की त्या व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला काय करायचंय, ऍडिशन करायची आहे 3 व्हेरिएबल्सची म्हणजेच ए, बी आणि सी ची. तर आता ते कसं होतंय ते आपण बघूया. आधी मी व्हॅल्यूज लिहून घेते, मग एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगेन की ह्या व्हॅल्यूचा वापर काय होतो. तर पहिल्यांदा फंक्शन कॉल करूया. पहिलं add 3 सेमिकोलन, add 1, 2 आणि add 4, 5, 6 अशा काय घेतलेल्या आहेत मी 3 व्हॅल्यूज घेतलेल्या. सॉरी 3 वेळा काय केलंय फंक्शन कॉल केलेलं आहे. पहिल्या फंक्शन कॉलमध्ये मी एकच आर्ग्युमेंट घेतलंय जे आहे 3. दुसऱ्या फंक्शन कॉलमध्ये मी काय घेतलेले आहेत, 2 आर्ग्युमेंट्स घेतलेले आहेत 1 आणि 2. आणि तिसऱ्या फंक्शन कॉलमध्ये मी काय घेतले, 3 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत 4, 5, 6. आता हे कशासाठी घेतले, तर ही जी काही ए ही व्हॅल्यू आहे, आता जेव्हा पहिल्यांदा फंक्शन कॉल होईल तेव्हा ही जी काही 3 व्हॅल्यू आहे, तर ती जी काही 3 व्हॅल्यू आहे ती जे काही ए, बी, सी हे व्हेरिएबल्स आहेत त्यातला पहिला व्हेरिएबल कोणता आहे, ए. मग त्याला असाइन होईल आणि 3 ही व्हॅल्यू वापरून त्याच्यानंतर कोणते आपण व्हॅल्यूज घेतल्यात का 3 नंतर, कोणत्याच नाही. मग ऍडिशन करताना कंपायलर काय करेल, ए साठी 3 ही व्हॅल्यू असाइन करेल किंवा अपॉइंट करेल आणि बाकीच्या दोघांसाठी म्हणजे बी आणि सी साठी व्हॅल्यू घेतलेली नाही. त्यामुळे इथे ज्या काही डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत फंक्शन डिक्लेरेशनमध्ये, ज्या काही डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत बी आणि सी साठी, या 2 व्हॅल्यू घेऊन ए, बी, सी ह्या तिघांची ऍडिशन करेल आणि जे काही ऍडिशन आहे टोटल आहे ते डिस्प्ले करेल. त्याच्यानंतर दुसरा आहे फंक्शन कॉल की ज्याच्यामध्ये 1 आणि 2 ह्या 2 आर्ग्युमेंट्स घेतलेल्या आहेत. म्हणजेच सिरियली म्हणजे सिक्वेन्शियली ए या व्हेरिएबलला 1 ही व्हॅल्यू असाइन होईल, बी ला 2 ही व्हॅल्यू असाइन होईल आणि सी साठी व्हॅल्यू घेतलेली नाही. त्यामुळे जे काही डिफॉल्ट व्हॅल्यू आहे फंक्शन डिक्लेरेशन मध्ये सी साठी, ती व्हॅल्यूचा वापर होऊन काय होईल, या तिघांची ऍडिशन होईल. आणि तिसऱ्या फंक्शन मध्ये आपण काय घेतलेलं आहे, 3 ही व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, म्हणजे 3 व्हॅल्यू घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या फंक्शन जे काही डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहेत त्यांचा वापर न होता ह्या ज्या काही इथे 4, 5, 6 ह्या ज्या काही व्हॅल्यू घेतलेल्या आहेत 3, ह्या ए, बी, सी ला असाइन होतील आणि त्यांची जी काही टोटल आहे ती आपल्याला फाइंड आउट होईल. म्हणजेच काय, ज्यावेळी फंक्शन कॉलमध्ये आपण व्हॅल्यूज डिक्लेअर करत नाही किंवा आपण काही वेळेला आर्ग्युमेंट्स घेत नाही, त्यावेळेला ज्या काही फंक्शन डिक्लेरेशनमध्ये व्हॅल्यू घेतलेल्या आहेत त्या यूज होतात आणि जो काही टास्क आहे फंक्शनचा तो परफॉर्म केला जातो. त्यासाठी डिफॉल्ट आर्ग्युमेंट्सची गरज असते. आता आपलं काय झालेलं आहे, फंक्शन कॉल झालेलं आहे, त्यामुळे गेट सी चे फंक्शन लिहूया आपण आणि वर्ड मेन या मेन फंक्शनची जी काही बॉडी आहे ती लिहून झालेली आहे. त्यामुळे मी कर्ली ब्रेस क्लोज करते. आता आपण फंक्शन डिफाईन करूया, म्हणजेच फंक्शनला काय काम करायचं आहे ते सांगूया. तर त्यासाठी मी काय करते, फंक्शन ही जी काही सिग्नेचर लाईन आहे ती लिहिते वर्ड ऍड. आता आपल्याला काय करायचंय, 3 टेम्पररी पॅरामीटर्स घ्यायचे आहेत किंवा लोकल व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत ऍडिशन या तात्पुरत्या कामासाठी. तर मी 3 व्हेरिएबल्स घेते, इंट
पी इंड क्यू आणि इंड आर असे मी काय केलेत पी क्यू आणि आर 3 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत की ज्यांचा वापर फक्त या ती जी काही ऍडिशनचा जो काही टास्क आहे तो परफॉर्म करण्यासाठीच होणार आहे. तर फंक्शन डिफिनेशनची जी काही बॉडी आहे ती आपण ओपन करूया. चालू करण्यासाठी मी काय करते कर्ली ब्रेस चालू करते. आता मला काय करायचंय काही दाखवायचं नाहीये मला फक्त ऍडिशन कन्सोलवरती फक्त ऍडिशन दिसले पाहिजे त्यासाठी मी काय करते सी आउट या एक्सट्रॅक्शन ऑपरेटरचा वापर करते. सी आउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आणि ब्रॅकेटमध्ये लिहिते मी पी प्लस क्यू प्लस आर आणि सेमिकोलन. म्हणजेच काय होणार आहे मला फक्त ऍडिशन दिसणार आहे तिघांची म्हणजे 3 वेळा जे काही फंक्शन कॉल केले त्यांची जी काही ऍडिशन होईल ती मला दिसली पाहिजे. त्यासाठी मी काय केले सी आउट हे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरलंय आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले पी प्लस क्यू प्लस आर. त्याच्यानंतर आता माझं जे काही बॉडी आहे ती लिहून झाली. मी फंक्शन कर्ली ब्रेस क्लोज करते. अशा पद्धतीने मी काय केलंय हा जो काही डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा प्रोग्राम आहे तो राईट केलेला आहे. आता हा इंटरनली कसा चेक होतो तर पहिल्यांदा कंपायलर काय करणार आहे फंक्शन डिक्लेरेशन चेक करणार. फंक्शन डिक्लेरेशन मध्ये त्याला दिसेल 3 व्हेरिएबल्स घेतलेत विच आर ए बी आणि सी. त्यातले फक्त बी आणि सी या दोघांनाच व्हॅल्यू असाइन झाल्यात. बी ला झाली 0 आणि सी ला झाली 6. तर त्याच्यानंतर फंक्शन डिक्लेरेशन चेक झाल्यानंतर त्याला समजेल की ऍड हे नावाचं फंक्शन मी यूज केलं. नंतर म्हणजे पहिला जो काही कंट्रोल आहे तो कुणाकडे ट्रान्सफर होणार आहे फंक्शन डिक्लेरेशन मध्ये. फंक्शन चेक केल्यानंतर जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर होणार आहे फंक्शन कॉलकडे. फंक्शन कॉलमध्ये तो झाल्यावरती पहिल्यांदा क्लिअर स्क्रीन हे फंक्शन चेक होईल म्हणजेच जे काही कन्सोल आहे तो क्लिअर होईल. त्याच्यानंतर पहिला फंक्शन जो फंक्शन कॉल आहे त्याच्याकडे जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर होईल. त्याच्यामध्ये कंपायलरला काय दिसेल ऍड हे फंक्शन आहे आणि पहिल्यांदा जे काही आर्ग्युमेंट म्हणजे पहिल्या एकच इथे काय झाले आर्ग्युमेंट घेतलेला आहे विच इज 3. मग जेव्हा फंक्शन कॉलकडे येतो जेव्हा फंक्शन कॉल होतो तेव्हा जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर कुठे होतोय फंक्शन डेफिनेशन मध्ये. इथे त्याला दिसते की कशासाठी ट्रान्सफर होतो कारण इथे फंक्शन कॉल झाल्यावरती कंपायलरला माहिती नाहीये की ऍक्च्युअली काय डिस्प्ले करायचंय किंवा ऍक्च्युअली त्या फंक्शनने काय काम केलं पाहिजे. त्यामुळे फंक्शन कॉल झाल्यावरती किंवा फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर होतोय फंक्शन डेफिनेशनकडे. फंक्शन डेफिनेशनकडे आल्यावरती कंपायलरला दिसतंय इथे 3 लोकल व्हेरिएबल्स घेतलेले आहेत विच आर पी क्यू आणि आर. त्याच्यानंतर कंट्रोल काय होईल फंक्शन डेफिनेशनच्या बॉडीमध्ये येईल आणि त्याला दिसेल इथे काय करायचंय एक सी आउट हे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये पी प्लस क्यू प्लस आर या 3 जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांचे ऍडिशन करायचे आहेत. आता पी क्यू आर हे काय आहेत ए बी सी या तिघांच्या बदली मी काय घेतलेले आहेत व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. लोकल व्हेरिएबल्स आहेत यांच्यासाठी आपण फंक्शन डिफिनेशन मध्ये काय करतोय हे जे काही ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत ते यूज करत नाहीत कारण आपण तिथे काय करतोय लोकल व्हेरिएबल्स किंवा टेम्पररी व्हेरिएबल्स घेतोय की ज्यांचा वापर फक्त हे जे काही टास्क आहे फंक्शनने जे काही काम केलं पाहिजे ते परफॉर्म करण्यासाठी होतो. तर एबीसी या तिघांच्या बदली मी काय घेतले पी क्यू आर हे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत आणि कंपायलरला इथे दिसेल की पी क्यू आर ह्या तिघांची बेरीज करायची आहे. आता कंपायलर काय बघेल पी साठी व्हॅल्यू आहे ऑलरेडी 3. इथे डिफॉल्ट व्हॅल्यू ए साठी घेतलेली नाहीये म्हणजेच पी साठी नाहीये त्यामुळे सिरियली किंवा सिक्वेन्शियली ए ला व्हॅल्यू असाइन झाली 3. आता इथे कोणती दुसरी व्हॅल्यू आहे का नाही त्यामुळे बी आणि सी साठी म्हणजे क्यू आणि आर साठी 2 व्हॅल्यूज इथे डिक्लेअर झालेल्या आहेत डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहेत. त्यामुळे ए साठी व्हॅल्यू काय होणार आहे 3 बी साठी आहे 0 आणि सी साठी आहे 6. म्हणजे ऍडिशन कशी होणार आहे 3 प्लस 0 प्लस 6 इक्वल्स टू 9. म्हणजे कंपायलर काय करेल पहिल्यांदा पी प्लस क्यू प्लस आर म्हणजेच ए प्लस बी प्लस सी ह्या तिघांचे ऍडिशन करेल. ए साठी व्हॅल्यू घेणार आहे 3 बी साठी आहे 0 आणि सी साठी आहे 6. आता इथे 2 बाकीच्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत बी आणि सी साठी त्यामुळे कंपायलर काय करेल जी काही डिफॉल्ट व्हॅल्यू आहे त्या तो असाइन करेल आणि तिघांची बेरीज करेल. बेरीज किती आली 9 आली. ही बेरीज काय होईल या पुन्हा पहिल्या फंक्शन कॉलमध्ये जाईल आणि प्रिंट होईल 9. त्याच्यानंतर जो काही कंट्रोल आहे तो दुसऱ्या फंक्शन कॉलकडे ट्रान्सफर होईल की जिथे काय केल्यात फक्त 2च व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. कोणत्या आहेत 1 आणि 2. आता सिक्वेन्शियली या व्हॅल्यूज आता जो काही कंट्रोल आहे तो पुन्हा कुठे ट्रान्सफर होणार आहे फंक्शन डेफिनेशनकडे. आता तो बघेल पी साठी व्हॅल्यू कोणती आहे आता म्हणजेच ए साठी व्हॅल्यू कोणती आहे सिक्वेन्शियली 1 म्हणजेच पी साठी व्हॅल्यू आहे 1
त्याच्यानंतर बी साठी व्हॅल्यू कोणती असाइन झाली 2 म्हणजेच क्यू साठी व्हॅल्यू कोणती असाइन झाली 2. आता इथे तिसरी व्हॅल्यू आहे का नाही. मग कंपायलर काय बघेल इथे डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे का म्हणजे सी साठी म्हणजेच आर साठी डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे का आपल्या इथे आहे. कोणती आहे व्हॅल्यू सी म्हणजे सी साठी व्हॅल्यू कोणती असाइन होणार आहे सी साठी म्हणजेच आर साठी व्हॅल्यू असाइन होणार आहे 6 म्हणजेच बेरीज कशी होणार आहे 1 + 2 + 6 किती आलं 9 आलं. मग जी काही ऍडिशन आहे 9 ती इथे काय करेल कंपायलर दुसऱ्या फंक्शन कॉलकडे नेईल आणि इथे प्रिंट करेल 9. त्याच्यानंतर जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर कुठे होईल तिसऱ्या फंक्शन कॉलकडे. तिसऱ्या फंक्शन मध्ये काय घेतले आपण 3 आर्ग्युमेंट्स घेतलेले आहेत 4 + 5 4 5 आणि 6. आता जे काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर होणार आहे पुन्हा बॉडीमध्ये. त्याच्यामध्ये काय आहे आता 4 5 6 तिघांसाठी व्हॅल्यू घेतलेल्या आहेत त्यामुळे डिफॉल्ट आर्ग्युमेंट घ्यायची गरज नाहीये. डायरेक्ट इथे काय होणार आहे ऍडिशन होणार आहे म्हणजे ए साठी व्हॅल्यू असाइन होईल 4 म्हणजेच ए म्हणजेच काय पी आहे पी साठी व्हॅल्यू असाइन झाली 4 बी साठी व्हॅल्यू असाइन झाली 5 म्हणजेच क्यू साठी व्हॅल्यू असाइन झाली 5 आणि सी साठी व्हॅल्यू असाइन झाली म्हणजेच आर साठी झाली व्हॅल्यू 6 म्हणजेच ऍडिशन होणार आहे 4 + 5 + 6 इज 16 म्हणजे इथे डायरेक्ट तो काय करेल ऍडिशन परफॉर्म करेल. ह्यासाठी डिफॉल्ट आर्ग्युमेंट घ्यायची गरज नाहीये म्हणजेच गरज डिफॉल्ट आर्ग्युमेंटची कधी पडते पहिल्या आणि दुसऱ्या फंक्शन कॉलच्या वेळेस का कारण इथे फक्त काय केले आपण एकाच व्हेरिएबलसाठी व्हॅल्यू घेतलेली आहे बाकीच्या दोघांसाठी घेतलेलीच नाहीये म्हणजेच ए साठी व्हॅल्यू आहे बी आणि सी साठी नाहीये. त्यामुळे जेव्हा जेव्हा फंक्शन कॉलमध्ये व्हॅल्यूज असाइन होणार नाही तेव्हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट्समध्ये म्हणजेच फंक्शन डिक्लेरेशनमध्ये ज्या काही व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत ऑलरेडी तिथे मग त्या व्हॅल्यूज काय घेतल्या जातात टास्क परफॉर्म करण्यासाठी घेतल्या जातात. मग पहिल्या फंक्शन कॉलमध्ये व्हॅल्यूज डिफॉल्ट व्हॅल्यूज यूज होणार आहेत दुसऱ्या फंक्शन कॉलमध्ये होणार आहेत पण तिसऱ्या फंक्शन कॉलमध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स यूज होणार नाहीत कारण इथे तिन्ही व्हेरिएबलसाठी आपण काय केले व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. त्यामुळे बेरीज होणार आहे 4 + 5 + 6 = 16. त्यामुळे ही जी काही 16 ऍडिशन आहे ती जाणार तिसऱ्या फंक्शन कॉलमध्ये आणि प्रिंट होणार 16. अशा पद्धतीने तुमचा जो काही प्रोग्राम आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा तो वर्क होणार आहे आणि तुम्हाला जे काही आउटपुट आहे 9 9 16 ते तुम्हाला कन्सोलवरती दिसेल. थँक्यू.